नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी के गवळी आपल्या FY BComच्या वर्गामध्ये बँक व्यवसायाची मूलतत्वे हा अभ्यासक्रम शिकवित आहे. आज आपण बँक व्यवसायाची मूलतत्वे या अभ्यासक्रमाविषयी चर्चा करणार आहोत. आपल्याला 2 सेमिस्टरला 8 प्रकरणं, फर्स्ट सेमिस्टरला 4 आणि सेकंड सेमिस्टरला 4 अशी 4 प्रकरणं आपल्याला अभ्यासायची आहेत. त्यामधील पहिलं प्रकरण बँक व्यवसायाची उत्क्रांती. यामध्ये आपण बँक, त्याचा अर्थ, त्याची व्याख्या, बँक व्यवसायाची उत्क्रांती, भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती आणि भारतीय बँकांची रचना या अभ्यासाचा चर्चा करणार आहोत. त्यामध्ये आपण सुरुवातीला बँक, त्याचा अर्थ व व्याख्या आपण बघणार आहोत. पैशावर आधारित आजच्या विकसित व्यवस्थेमध्ये बँकांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अर्थव्यवस्थारूपी शरीरातील पैसारूपी रक्ताचा प्रवाह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरळीतपणे वाहून नेऊन अर्थव्यवस्थेच्या विकासाला बहुमूल्य हातभार लावतात. एवढेच नाही तर त्या पतनिर्मितीच्या प्रक्रियेद्वारे पतपैशाची निर्मिती करून विविध क्षेत्रांची वित्तपुरवठ्याची गरज भागविण्यास मदत करून अर्थव्यवस्थेच्या वाढीला चालनाही देत असतात. बँकांनी दिलेल्या कर्ज सुविधांमुळे ग्राहकांना विविध वस्तूंची खरेदी करता येते. त्यामुळे लोकांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये पण वाढ होत असते. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमधील शेती, उद्योग, व्यापार इत्यादी क्षेत्रांच्या विकासाला बँकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत होत असल्याने अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकासाबरोबर आर्थिक स्थैर्यालाही चालना मिळत असते. अशा प्रकारे बँक व्यवसायामुळे वस्तू विनिमयावर आधारित अर्थव्यवस्थेचे पैशावर आधारित अशा प्रगत अर्थव्यवस्थेत रूपांतर झालेले आपल्याला दिसून येते. त्यामुळे असं म्हटलं जाते की ज्या देशातील बँक व्यवसाय प्रगत असतो तो देश आर्थिकदृष्ट्या प्रगत असतो असे म्हटले जाते आणि हे तितकंच खरं पण आहे. पुढे आपण बँकेचा अधिक अर्थ समजून घेण्यासाठी काही अर्थतज्ज्ञांच्या आपण व्याख्या बघणार आहोत. त्यामध्ये आपण पहिली व्याख्या भारतीय बँकिंग नियंत्रण कायदा 1949 यांनी केलेली व्याख्या आपण बघणार आहोत. त्यांनी अशी व्याख्या केली आहे की बँकिंग व्यवसाय करणाऱ्या संस्था कर्ज देण्याकरिता किंवा भांडवल म्हणून गुंतविण्याकरिता लोकांकडून त्यांच्या मागणीप्रमाणे किंवा इतर प्रकारे परत करावयाच्या किंवा आदेशपत्र, ड्राफ्ट, ऑर्डर किंवा इतर प्रकारे काढून घ्यावयाच्या अशा अटींवर ठेवी स्वीकारतात. अशा वर निर्देशलेला बँकिंगचा व्यवसाय भारतात कोणत्याही करणाऱ्या संस्थेस बँक असे म्हणावे, अशी व्याख्या या कायद्यानुसार करण्यात आली आहे. दुसरी व्याख्या प्राध्यापक C.F. डबनार, ते म्हणतात, कर्जावर रक्कम देणे किंवा व्याजाने पैसे देणे आणि पैसे स्वीकारणे हा बँकेचा व्यवसाय असतो, अशी त्यांनी व्याख्या केली. या दोन्ही व्याख्यांवरून आपल्याला असे समजते की बँक ही संस्था ठेवी स्वीकारते आणि कर्ज पण देत असते. अशी कार्य करणारी जी काही संस्था किंवा व्यक्ती आहे तिला बँक असं म्हणावं, असं या व्याख्यांमध्ये स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येते. पुढे आपण बँक व्यवसायाची उत्क्रांती हा टॉपिक चालू करणार आहोत. इव्हॉल्युशन ऑफ बँकिंग. यामध्ये बँक हा जो काही शब्द आहे BANK इंग्रजी शब्द हा कसा उदयास आला त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. त्यावर आपण इथे चर्चा करणार आहोत. बँक या शब्दाची उत्क्रांती, ओरिजिन ऑफ बँक. बँक या शब्दाचा उगम कसा झाला असावा याबाबत अनेक तज्ज्ञांनी विविध मते मांडलेली आहेत. त्यातील काही मते ही पुढील प्रमाणे दिलेली आहेत. पहिल्यांदा ते म्हणतात का बँक, बँको, बँकवे किंवा बँकर्स
या शब्दांपासून बँक हा शब्द निर्माण झाला असावा असं काही अर्थतज्ज्ञांनी म्हटलेलं आहे. या इटालियन शब्दाचा अर्थ बसण्याचा भाग असा होतो. इटली देशातील लोंबार्डी प्रांतातील ज्यू लोक मध्ययुगात बागावर बसून नाण्यांची अदलाबदल करणे आणि कर्ज देण्याचा व्यवसाय करीत असत. या व्यवसायाला बँक व्यवसाय म्हणून ओळखले जात होते. बँक व्यवसायात जर दिवाळी निघाली तर लोक अशा व्यक्तीचा बसण्याचा भाग उकडून त्याची मोडतोड करीत असत. याला इंग्रजीत बँकोइरप्ट म्हणत असत. त्यावरूनच बँकरप्ट जो आजचा इंग्रजी शब्द रूढ आहे हा निर्माण झाला असावा असं या अर्थतज्ज्ञांनी म्हटलेलं आहे. दुसऱ्या अर्थतज्ज्ञांनी मॅक्लिऑड या अर्थतज्ज्ञांनी बँक हा शब्द मॉन्टे या शब्दापासून तयार झाला असावा असं म्हटलेलं आहे. मॉन्टे या शब्दाचा अर्थ पैशाची रास असा होतो. त्यावरून बँक हा शब्द तयार झाला असावा असं या अर्थतज्ज्ञांनी म्हटलेलं आहे. तिसरं ट्रॅपेझाइट्स या ग्रीक शब्दापासून बँक हा शब्द तयार झाला असावा असंही काही अर्थतज्ज्ञांनी म्हटलं आहे. ट्रॅपेझाइट्स या शब्दाचा अर्थ बाक वा टेबल होतो. यावरूनच BANK बँक हा शब्द तयार झाला असं काही अर्थतज्ज्ञांनी इथे नमूद केलं आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण बँक म्हणजे काय, बँकेचा अर्थ व्याख्या बघितली आपण आणि बँक हा शब्द कसा तयार झाला याबाबत आपण इथे चर्चा केलेली आहे.